श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरथ वैश्याशी. ध्यान. ओम बालसूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना. ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय. ओम ऋषिर्वाच. ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभावैसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती. तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादि देतसे. मार्कंडेय उवाच. क्रौष्टुके मुनिमेधाचे राजा सुरथ एकुणी. तया सुव्रता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अति नृप. महामुने तया बोधे राज्या वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडस दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावूनी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देवोनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहले. मार्कंडेय उवाच. दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत. इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्यतो सुज्ञ ममत्व मीपणा नसो. निरासक्त करियेसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सावर्णिक म्हणू नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वरमज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने. भक्तिस्तोत्र ते करीती एकुणी देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरथ श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनु होईल. ऐसे आशिष देवीचे सुरथ श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनु होईल. क्लीं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.